नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. काय होतं ना, बऱ्याच जणांना कोबीची भाजी आवडत नाही किंवा बरेच जण कोबीची भाजी म्हटलं की नाकतोंड मुरडतात. पण जर तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा ही कोबीची भाजी बनवून खाल्ली ना, तर आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्ही ही भाजी नक्कीच बनवाल. आणि या भाजीची चव इतकी भारी लागते ना, की पाहुणे आल्यानंतर साईड डिश म्हणून कोणती भाजी बनवायची हा प्रश्नच असतो. तेव्हा तुम्ही अशी ही मस्त चटपटीत कोबीची भाजी बनवू शकता. आणि कधीतरी आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, त्यावेळेला चला आज वरण भात करू, आज खिचडी लावू. तेव्हा तोंडी लावायला म्हणून तुम्ही मस्त अशी चटपटीत कोबीची भाजी बनवू शकता. ही कोबीची सुकी भाजी बनवायला तर खूप सोपी आहे. शिवाय बनवायला साहित्यही खूपच कमी लागतं. चला तर मग कोबीची एक चटपटीत चव देणारी सुकी भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर कोबीची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी एक कोबी घेतला आहे. मस्त ताजा ताजा हिरवागार फ्रेश असा कोबी इथे मी घेतला आहे. आता मी वेळेने या कोबीचे 2 भाग केले. यातील एक भाग आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचा आहे. छान विळीने अशा पद्धतीने बारीक असा कोबी आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे. तुम्ही विळीने किंवा चाकूने मस्त कोबी बारीक करून घ्यायचा. आता अशा पद्धतीने सगळा कोबी आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही पाहू शकता अर्धा कोबी आपण इथे कापून घेतला आणि अर्धा कोबी आपला असाच शिल्लक आहे. आता आपल्याला हा कोबी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. पण याआधी काय करायचं, एका पसरट भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडं मीठ घालायचं. मीठ चांगलं हलवून घ्यायचं आणि यामध्ये बारीक चिरलेला कोबी घालायचा. आता जोपर्यंत आपल्याला कोबीच्या भाजीची पुढची तयारी करायची ना, तोपर्यंत कोबी असंच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचा. आता आपल्याला इथे कांदा कापून घ्यायचा आहे. यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला. आता कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार उभा किंवा चौकोनी आकारात कापून घ्यायचा. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये मस्त कांदा बारीक कापून घेतला. कोबीच्या भाजीमध्ये कधीतरी छोटासा कांदा बारीक चिरून घातला ना, तर कोबीला सुद्धा खूप छान चव येते. तर आता अशा पद्धतीने आपण मस्त कांदा बारीक चिरून घेतला. आता इथे एक मीडियम साईजचा लाल पिकलेला टोमॅटो घेतला. टोमॅटोसुद्धा बारीक चौकोनी कापून घ्यायचा. टोमॅटोमध्ये किंचित आंबटपणा असतो, त्यामुळे सुद्धा कोबीची भाजी चवीला भारी लागते. पण जेव्हा हा टोमॅटो आपण कोबीमध्ये घालतो ना, तेव्हा हा पूर्णपणे विरघळल्यानंतरच भाजी छान लागते. आता इथे आपण थोडी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर चांगली बारीक चिरून घ्यायची. आता इथे आपण कांदा बारीक चिरून घेतला, त्याचबरोबर टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली. आता कोबीची भाजी बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये थोडे तेल घातले आणि अर्धा चमचा जिरे घालून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतला की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातला. तर आता सुरुवातीचा माझा थोडा व्हिडिओ डिलीट झाला आणि टोमॅटो टाकल्यानंतर यामध्ये काही कढीपत्त्याची पाने घातली. आता आपल्याला हा टोमॅटो मस्त छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता टोमॅटो शिजेपर्यंत आपण कोबीसाठी मसाला तयार करून घेऊ. यासाठी काय करायचं, इथे मी एक उकळी घेतली. त्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्या. त्याचबरोबर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घातले आणि थोडासा अद्रकचा तुकडा घातला. आता हे सर्व साहित्य मस्त एकजीव होईपर्यंत कुटून घ्यायचं आणि थोडं जाडसरच हे सर्व साहित्य कुटून घ्यायचं आहे बरं का, जास्त बारीक करायचं नाही. उकळीमध्ये किंवा पाट्यावर हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं किंवा तुम्ही हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेतलं तरी चालतं. तर अशा पद्धतीने हे मिश्रण मस्त जाडसर कुटून घेतलं. आता टोमॅटोसुद्धा मस्त मऊसर शिजला आहे. आता उकळीमध्ये बारीक केलेलं वाटण यामध्ये घालायचं आणि हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला वाटाणा घालायचा आहे. यामध्ये मी अर्धी वाटी ओला वाटाणा घातला आणि हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतलं. सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि यावर 1 मिनिटभर झाकण ठेवायचं. कमी गॅसवर 1 ते 1.5 मिनिट मस्त हे सर्व साहित्य वाफवून घ्यायचं. आता यामध्ये तुम्ही बटाटासुद्धा घालू शकता. एक बारीक चिरलेला बटाटा घालायचा आणि 1 मिनिटभर हे सर्व साहित्य छान वाफवून घ्यायचं. बऱ्याच जणांना फक्त कोबी आवडत नाही, पण कोबी बटाटा केला तरी ही भाजी आवडीने खातात. आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आणि मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि लगेचच यामध्ये बारीक चिरलेला कोबी घालायचा.
तर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेला कोबी मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर यामध्ये घातला. आता काय करायचं, हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं. यामध्ये मीठ घालायला अजिबात घाई करायची नाही. सुरुवातीला जर आपण यामध्ये मीठ घातलं तर आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही. कोबीमुळे पूर्ण भांडं भरलेलं असतं. त्या वेळेला काय करायचं, कोबी घातल्यानंतर 1 ते 2 मिनिट मस्त सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. कोबीतील कडकपणा कमी झाला की कोबीची साईजसुद्धा कमी होते. आणि कोबीची साईज कमी झाली की आपल्याला मीठ घालायला अंदाज येतो. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं, त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता काय करायचं, हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं. 1 ते 2 मिनिट हा कोबी आपण चांगला वाफेवर शिजवून घेतला. आणि महत्त्वाचं म्हणजे जर कोबी फ्रेश आणि ताजा असेल ना, तर कोबी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. झाकण काढल्यानंतर कोबी चांगला एकजीव करून घ्यायचा. हाताने चेक करून बघायचा. कच्चा वाटला तर पुन्हा यावर 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आणि मस्त असा कोबी वाफेवर शिजवून घ्यायचा. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता, खूपच कमी वेळात, खूपच कमी साहित्यात, खूपच कमी तेलात मस्त असा कोबी आपण तयार केला आहे. ही कोबीची भाजी चवीला इतकी भारी लागते ना, की ही भाजी तुम्ही प्रवासात न्या, टिफिनला द्या किंवा पाहुणे आल्यानंतर साईड डिश म्हणून बनवा. खायला एकच नंबर लागेल. तर मंडळी, तुम्हाला ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली कोबीची सुकी भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर एकदा ही भाजी माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.